उद्याच्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्या शिरवळ जिल्हा परिषद गटाचा हा स्नेह मेळावा आणि या मेळाव्याच्या निमित्तानं मंचकावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, कारण आता उशीर पण झालाय, आचारसंहिता लागू आहे, 10 वाजता माईक बंद झालाच पाहिजे, त्यामुळं मंचकावरच्या सर्व सन्माननीय मान्यवर, या गटामधील सर्व आपण विविध गावचे मान्यवर कार्यकर्ते, बंधू भगिनी, पत्रकार बंधू आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, या निवडणुकीची आचारसंहिता आता सुरू झाली आणि 5 तारखेला या निवडणुकीचं मतदान आहे आणि आपल्याला 21 तारखेपर्यंत उद्याच्या या निवडणुकीचे उमेदवार ठरवून अर्ज सुद्धा भरायचे. अतिशय कमी कालावधीमध्ये ही निवडणूक आयोगाने घेतलेली आहे. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना या निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला अतिशय सजग राहून, डोळ्यात तेल घालून, पक्ष ज्याला कुणाला उमेदवारी देईल त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना आपल्याला प्रचंड मतांनी निवडून द्यायचं. आज या मेळाव्याच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करण्याकरता या ठिकाणी आलो. गेले 4 टर्म तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सातत्यानं निवडून दिले आणि गेले 4 टर्म मी सुद्धा हा तिन्ही तालुक्याचा असणाऱ्या मतदारसंघामध्ये विकास कामं करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केला. मी आता काय झालं, काय केलं याच्या फार काही खोलात जात नाही, वाईचं सांगत नाही, महाबळेश्वरचं सांगत नाही. परंतु जो आपला खंडाळा तालुका, की जो पूर्वाश्रमीचा दुष्काळी तालुका, पिढ्यानं पिढ्याचा दुष्काळ या तालुक्याच्या माती असणारा हा तालुका, अनेक वक्त्यांनी आधी उल्लेख केला की पूर्वी या तालुक्यामध्ये अनेक गावांना टँकरनं पाणी पुरवावं लागत होतं. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की आता बलकवडीचं पाणी आलं, देवगडच्या कॅनॉलची, मेन कॅनॉलची कामं आता लोणंदपर्यंत पार आपल्या खंडाळा तालुक्याच्या हातीपर्यंत पूर्णत्वाला आपण आता जात आहेत. तिन्ही उपसा सिंचन योजनांना आपण मान्यता घेऊन त्याची टेंडर पब्लिश केली. म्हणजे बलकवडीमुळं काही भिजणारं क्षेत्र आणि देवगडमुळं तब्बल या तालुक्यातलं 27,000 एकर क्षेत्र हे नजीकच्या कालावधीमध्ये सिंचनाखाली येणार आहे. पुन्हा 14 गावांचा विषय बापूंनी उल्लेख केला की आपल्याला काही पाणी मागण्याकरता कुणाच्या दारात जायची आवश्यकता नाही. आपलं देवगडचं पाणी जे शिल्लक राहतंय हेच पाणी आपल्याला उर्वरित गावात 14 गावांना त्या ठिकाणी उपलब्ध होते. त्याच 14 गावांची सुद्धा योजना आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये पूर्णत्वाला न्यायची. एका बाजूला औद्योगिकरण वाढलं, दुसऱ्या बाजूला आता माझ्या तालुक्यातल्या
शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं. भविष्यामध्ये मी तर नेहमी असं सांगत असतो की माझा खंडाळा तालुका या जिल्ह्यामधला भविष्यातला सगळ्यात श्रीमंत तालुका म्हणून त्यांना खंडाळा तालुका आणि राजकारण, खंडाळा तालुक्यानं आणि या तालुक्यातल्या पूर्वाश्रमीच्या किंवा आत्ताच्याही सगळ्या नेत्यांनी अतिशय विचारानं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. या जिल्ह्याचे सुपुत्र कैलासवासी चव्हाण साहेब, कैलासवासी आबासाहेब वीर या नेत्यांच्या नेतृत्वाखाली, या नेत्यांच्या विचारावर, किंबहुना आदरणीय शरद पवार साहेब या सगळ्या दिग्गज नेत्यांच्या विचारावर मार्गक्रमण आजपर्यंत माझ्या खंडाळा तालुक्याने केलं. जो यशवंत विचार आपण सातत्यानं या राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये राबवला, तो यशवंत विचार आपल्या खंडाळा तालुक्यानं आजपर्यंत कदापिही सोडला नाही. मगाशी कोणतरी म्हणलं की चुकीच्या विचाराची, वेगळ्या विचाराची माणसं, त्यांचे उमेदवार हे उद्या निवडणुकीमध्ये आपल्या समोर असतील. परंतु मला खात्री आहे खंडाळा तालुक्यानं कधीही वेडा वाकडा विचार याच्यापूर्वी स्वीकारला नाही आणि याच्या पुढे सुद्धा माझा खंडाळा तालुका चुकीच्या विचारावर कदापिही जाणार नाही. त्याचं मूर्तिमंत उदाहरण आज आपल्या समोर आहे. या शिरवळ गावचे सुपुत्र, खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती गुरुदेव भाऊ असतील, आपल्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य स्वातीताई असतील आणि त्यांच्या समवेत आलेले अनेक लोक असतील, किंवा आमचा भाचा की जो भाजपमधून आज या पक्षामध्ये आला तो असेल, हे कशाचं दोष ते तर खंडाळा तालुका आजपर्यंत काही विचारावर, यशवंत विचारावर हा जिल्हा, हा तालुका आजपर्यंत राजकारण करत आला. चुकीच्या वाटेला कधीही आजपर्यंत राजकीय दृष्ट्या हा तालुका कदापिही गेलेला नाही. बोलण्यासारखं खूप आहे, कमी वेळात जास्त बोलावं लागतंय. परंतु माझी कळकळीची विनंती आहे, उमेदवार ही सगळी स्टेजवरची मंडळी आहेत. ज्यांनी आधी भाषणं केली त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, मी तुम्हाला विनम्रपणानं सांगतो की या गटामधले तिन्हीच्या तिन्ही उमेदवार हे आम्ही सगळी नेते मंडळी एका विचारानं ठरवू. मात्र हे तिन्ही उमेदवार तुम्हाला प्रचंड मताधिक्यानं विजयी करावे लागणार आहे. विकास झाला, रस्ते झाले, पाण्याच्या योजना झाल्या, समाज मंदिरं झाली, लाईटच्या संदर्भातले प्रश्न मिटवले, आरोग्याचे प्रश्न काही सोडवले, अनेक विकास कामं या तालुक्यामध्ये उभी करण्याचा आपण प्रामाणिकपणानं प्रयत्न केला. परंतु आताची निवडणूक ही खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामधला यशवंत विचार टिकवणारी निवडणूक आहे. उमेदवार ब क कुणीही असेल, परंतु आपल्याला हा विचार, जो विचार कैलासवासी चव्हाण साहेबांनी, आबासाहेबांनी, पवार साहेबांनी जो विचार आपल्याला या तालुक्याला दिला, या विचारावरच आपल्याला उद्याची निवडणूक लढवायची लागणार आहे. आणि तोच विचार
उद्याच्या या राज्याच्या आणि या जिल्ह्याच्या भल्याचा विचार आहे, हे मला तुम्हाला विनम्रपणाने सांगायचं आहे. अनेक मंडळी येतील. आता विरोधी पक्षांचं, आपल्या विरोधी पक्षांचं काय चाललंय, त्यांच्याकडे काही सगळीकडे उमेदवार नाही. ते वाट बघतात की राष्ट्रवादीमधली नाराजखोर मंडळी हाताला लागतात का, म्हणून वाघीर लावून बसले की कोण हाताला लागते. संपर्क सगळ्यांना करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पैशाची आमिष दाखवली जातात. बरं, पैशाचं तर काही मी बोलत नाही. आणि त्यामुळं आपल्याला सगळ्या कार्यकर्त्यांना मी सांगेन की आपल्याला सावधपणानं, डोळ्यात तेल घालून, अतिशय बारकाव्यानं प्रत्येक गावातलं मत ना मत, समाज ना समाज, समाजातल्या प्रत्येक घटकाला गावातल्या आपल्याला जवळ करावं लागेल, आपलंसं करावं लागेल. आणि आपला हा विचार, आदरणीय दादा असतील, साहेब असतील, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार आपल्याला घराघरापर्यंत त्या ठिकाणी पुन्हा एकदा पोचवावा लागेल. आजपर्यंत या तालुक्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला अतिशय चांगल्या पद्धतीची साथ देण्याचा प्रयत्न केला. आबांसारखं नेतृत्व, आबांनी खऱ्या अर्थानं पवार साहेबांच्या बरोबर, दादांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला. आताही नितीन बापू असतील, उदयराव असतील, नाना असतील, त्याचबरोबर शामराव अण्णा असतील, तांबे अण्णा असतील, ही सगळी मंडळी सुद्धा किंवा मंचगावरची आपली सगळी नेते मंडळी ही त्याच विचारावर मार्गक्रमण करत आहे. तुमच्या आमच्या समोर आता जे आव्हान झाले, कालच्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या, मला काही फार विशेष वाटलं नाही. कारण शहरामध्ये भारतीय जनता पार्टी, त्या पार्टीची ताकद आहेच. परंतु ग्रामीण महाराष्ट्र जो आहे, त्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. आणि ती ताकद आज जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला त्या ठिकाणी दाखवायची. तिन्हीच्या तिन्ही जिल्हा परिषदेचे गट असतील, 6 गणाच्या जागा असतील, या 6+3 9, या 9च्या 9 जागा उद्या घड्याळाच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये, ती परिस्थिती अशी झाली पाहिजे की राष्ट्रवादीच्या 9 आणि विरोधात 0 म्हणजे 9-0 अशा पद्धतीचा निकाल हा उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मला दाखवायचा आहे. चिठ्ठी मला आली की आबा आता थांबा, वेळ संपत आली, त्यामुळं माझ्यामुळं सगळ्याला उशीर झाला. त्यामुळं काही मंडळींना मी म्हणलं होतं भाषणं सुरू करा, परंतु मुख्य भाषणं मी आल्यावरच सुरू झाली. असो, परंतु काहीही करून आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये हेच 3च नव्हे तर तुमचे संबंध बाहेरच्याही मतदारसंघामध्ये, तालुक्यात त्या ठिकाणी पाहुणे रावळे असतील, मित्रमंडळी असतील, या सगळ्यांना सांगून आपल्या सगळ्या या खंडाळा तालुक्यातल्या जागा आपण या निमित्तानं निवडून द्याव्यात, एवढीच आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.